यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. महाभारत असं म्हणतं, 1000 गायींच्या कळपामधलं एखादं वासरू हे जर कळपाच्या मागे राहिलं असेल तर तो गुराखी त्या वासराला उचलून पुन्हा कळपात आणून सोडतो आणि कळपातून चुकलेलं भेदरलेलं ते वासरू कळपात आल्याबरोबर जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला लागतं, ते प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत नाही ही माझी आई आहे का म्हणून, ते जसं बरोबर आपल्या मातेच्या स्तनाला लागतं तसं आपण केलेलं कर्म कुणाचंही तोंड न बघता बरोबर आपल्या बोकांडी बसत असतं. ते इतरत्र कुठेही जात नाही, त्याला इतरत्र जायची संधीच नाही, ते बरोबर आपल्याकडे येतं. म्हणून थोडीशी गंमत आपण पहा. जुळ्या मुलांमध्ये कदाचित आई चुकेल, हा राम आहे का श्याम आहे हे कदाचित आईला ओळखता येणार नाही, पण रामाचं कर्म श्यामाला कधी भोगावं लागणार नाही. कर्म कधी चुकत नाही, आई चुकेल, ओळखताना मुलगा ओळखताना हा राम आहे का श्याम आहे तिला कळणार नाही, पण कर्माला मात्र चुकता येत नाही, कर्म चुकत नाही. मग कर्माचा हा काटेकोरपणा, कर्म जड असूनही कर्माच्या ठिकाणी कसा निर्माण झाला, त्याचं हेच कारण आहे की कर्ता जे कर्म करतो त्या कर्माचं कर्त्याला कोणत्याही कालामध्ये अनंत कालापर्यंत त्या फलाचा भोग देणं, हे सामर्थ्य, ही सर्वज्ञता, हे सर्वविदपण हे ज्याच्या ठिकाणी आहे त्याला जगन्नाथ अशी संज्ञा आहे.